नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 2 पृथ्वीचे अंतरंग भाग 1 की अगदी पृथ्वीचं जे काही अंतरंग आहे की अशा या अंतरंगाचा विचार आपण या ठिकाणी या प्रकरणामध्ये करणार आहोत. मागील इयत्तामध्ये आपण खडकांचे प्रकार, ज्वालामुखी, भूकंप अशा या घटकांची आपण मागील इयत्तेमध्ये ओळख केलेली आहे. अगदी त्यावर आधारित जे काही विविध अशा प्रकारच्या गोष्टी असतात की अशा या गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पहा, या ठिकाणी काही प्रश्न आहे की अशा प्रश्नांची उत्तरं जर आपण पाहिले तर आपल्याला माहिती आहे की भूकंप होतो म्हणजे नेमकं काय होतं. की अगदी आपल्याला माहीत आहे की भूअंतर्गत भागामध्ये घडणाऱ्या विविध अशा प्रकारच्या ज्या काही हालचाली असतात की अशा या अंतर्गत हालचालीमुळं जमीन ही कंप पावत असते, म्हणजेच भूकंप होत असतो. भू म्हणजे जमीन, कंप पावणे. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की अग्निजन्य खडक कसे तयार होतात. की अगदी अग्निजन्य खडकांची निर्मिती जर आपण पाहिली तर भूअंतर्गत भागामध्ये असंख्य अशा प्रकारच्या घडामोडी होत असतात की विविध अशा प्रकारचे वायू, त्याचप्रमाणे लाव्हारस हा जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये आपल्याला आढळून येतो. आणि ज्यावेळेस हा जो तप्त अशा प्रकारचा लाव्हारस आहे तो वरच्या दिशेने जमिनीवर येतो आणि थंड पावतो, त्यावेळेस ज्या प्रकारच्या खडकाची निर्मिती होते त्याला आपण अग्निजन्य खडक असं म्हणत असतो. पहा की अगदी ज्वालामुखीचा उद्रेक किंवा ज्वालामुखी म्हणजे काय, की ज्वालामुखी म्हणजे काय की आपण तप्त अशा प्रकारचा जो काही लाव्हारस आहे तो लाव्हारस ज्यावेळेस ऊर्ध्वगामी दिशेने जमिनीवरती येण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस आपण त्याला ज्वालामुखी असं म्हटलं जातं. मग अशा या ज्वालामुखी उद्रेकादरम्यान जर आपण पाहिलं तर कोणकोणते पदार्थ बाहेर पडतात की हे पदार्थ जर आपण पाहिलं तर विविध अशा प्रकारचे वायू असतात, लाव्हारस असतो, त्याचप्रमाणे वाफ असते आणि जे राख आहे की हे असे विविध अशा प्रकारचे हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ बाहेर पडत असताना आपल्याला आढळत असतात. पहा, मग असे हे जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ कोणत्या स्वरूपामध्ये असतात ते जर आपण पाहिलं तर हे पदार्थ घन स्वरूपामध्ये वायू स्वरूपामध्ये, त्याचप्रमाणे द्रव पदार्थामध्ये हे जे पदार्थ आहेत हे ज्वालामुखीतून बाहेर पडत असताना आपल्याला आढळतात. आणि मग हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ थंड असतात की उष्ण असतात हे जर आपण पाहिलं तर हे पदार्थ उष्ण अशा स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येतात. पहा का, ते जर आपण पाहिलं तर जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये जी उष्णता आहे ही उष्णता प्रचंड प्रमाणामध्ये असते आणि त्यामुळं हे पदार्थ हे उष्ण अशा स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येतात. पहा या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे की हे जे पृथ्वीचं अंतरंग आहे हे पृथ्वीचं अंतरंग आपल्याला पाहत असताना हे करून पहा की अगदी अर्धा लिटर दूध तापवत ठेवा. दूध तापवून उकळी आल्याच्या नंतर तापवणं बंद करा आणि दुधाच्या पातेल्यावर झाकण ठेवा. की अगदी प्रयोगाचा पुढचा भाग जर आपण पाहिला तर तो अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा आहे की यामध्ये आपण निरीक्षण कौशल्य त्या ठिकाणी वापरायचं आहे आणि त्याद्वारे आपल्याला निष्कर्षापर्यंत त्या ठिकाणी पोचायचं आहे. पहा की अगदी यामध्ये 10 मिनटं जवळजवळ 10 मिनटांनी पातेल्यावर ठेवलेलं जे झाकण आहे हे झाकण आपण बाजूला करायचं आहे आणि थोडं तिरपं धरायचं आहे. मग काय होतं आहे ते जर आपण पाहिलं तर अगदी त्या ठिकाणी दुधावर काय दिसत आहे तेही आपण पाहायचं आहे. दुधावर जमलेला पदार्थ कोणत्या स्वरूपामध्ये आहे हा पदार्थ आपण बाजूला करायचा आहे आणि अशा या पदार्थाचं आणि दुधाचं तापमान यातील फरक हा समजून घ्यायचा आहे. पहा, आणि या ठिकाणी विचारलेले जे प्रश्न आहेत की या प्रश्नांचे उत्तरं आपण आपल्या वहीमध्ये त्याची नोंद करून ठेवायची. पहा की पहिला प्रश्न आहे, दूध तापत ठेवलं त्यावेळेस ते कोणत्या स्वरूपामध्ये होतं. की
की अगदी आपल्याला माहीत आहे की दूध जर आपण ज्यावेळेस दूध तापत ठेवतो हे द्रव स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते आपण ठेवत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दुधाला उकळी आली होती तेव्हा दुधामधून काय बाहेर येत होतं? ज्यावेळेस आपण पाहतो की ज्यावेळेस आपण दूध तापायला ठेवतो, उकळी आल्याच्यानंतर अशा या दुधामधून जी वाफ आहे ही वाफ बाहेर पडत असताना आपल्याला आढळते पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पातेल्यातील झाकणावर काय जमा झाले होतं? की अगदी आपण झाकलेल्या पातेल्यावर झाकलेली जी प्लेट असेल किंवा झाकण असेल, अशा या झाकणावरती जर आपण पाहिलं तर जे पाणी आहे हे पाणी आपल्याला त्या झाकणावरती आपल्याला जमा झाल्याचं दिसून येईल पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दुधावर जमलेला पदार्थ द्रव की घन आहे ते सांगा. की अगदी आपल्याला माहीत आहे की दुधावर जमलेला जो पदार्थ आहे हा पदार्थ द्रव स्वरूपामध्ये आपल्याला आढळत नाही, तर तो घन स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतो पहा. आता पहा की तो आतील दुधापेक्षा थंड होता की गरम होता? ते जर आपण पाहिलं तर अगदी तो आतील दुधापेक्षा थंड अशा स्वरूपामध्ये आपल्याला तो आढळून येईल पहा. मग अशा प्रकारचे हे जे काही प्रयोग आहे हे प्रयोग आपण आणखी कोणकोणत्या पदार्थावर करता येऊ शकेल यानं ते जर आपण पाहिलं तर अगदी यामध्ये विविध अशा प्रकारच्या गोष्टीवर जे आपण अशा प्रकारचा प्रयोग करू शकतो पहा. यामध्ये आपण या ठिकाणी हे जे काही भौगोलिक स्पष्टीकरण आहे याचं, तर हे भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की ज्यावेळेस आपण दूध तापवायला ठेवतो की ते तापवण्यापूर्वी पूर्णपणे ते द्रव अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये आपण ते दूध ठेवलेलं होतं. आणि ज्यावेळेस दुधाला उकळी आली आणि ती उकळी आल्यानंतर त्यातून वाफा बाहेर पडत होत्या. काही वेळानं दुधावर जी साय आहे ही साय तयार झालेली आपल्याला दिसले आणि ही साय जर आपण पाहिलं तर आतील दुधापेक्षा अतिशय कमी तापमानाची असल्याचं हे आपल्याला दिसेल. म्हणजे यावरून आपल्याला असं म्हणता येईल की पातेल्यातील साईचा थर हा प्रथम थंड झाला तर त्याखालील जे असणारं दूध आहे ते त्या मानाने गरम किंवा द्रवरूप अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राहिले. म्हणजे असेच काहीसे जर आपण पाहिलं तर पृथ्वीच्या थंड होण्याच्या प्रक्रियेमध्ये झालं असावं असा एक अंदाज आहे. की पहा की पृथ्वीची ही जी काही निर्मिती आहे ही निर्मिती पाहत असताना की आपल्याला पृथ्वीचं अंतरंग नेमकं कशा प्रकारचं असावं याबाबत मानवाच्या मनामध्ये आजही जर आपण पाहिलं तर विशेष अशा प्रकारचं कुतूहल आहे. की पृथ्वीची निर्मिती सौरमालेबरोबर झाली याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत आहे. की अगदी सुरुवातीला पृथ्वी उष्ण आणि वायुरूप गोळ्याच्या स्वरूपामध्ये होती. स्वतःभोवती फिरता फिरता ती थंड होत गेली. पृथ्वी थंड होण्याची जी क्रिया आहे ही क्रिया पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेस झाल्याने पृथ्वीच्या बाह्य भागास आपण भूकवच असं म्हणतो आणि थंड आणि घन स्वरूपामध्ये हे प्राप्त झालेलं आहे. मात्र अंतरंगामध्ये जर आपण गेलो तर अंतरंगातील भागामध्ये उष्णता ही प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना ती सातत्याने वाढत गेल्याचं आपल्याला दिसेल. त्याचप्रमाणे विशिष्ट खोलीवर अंतरंग अर्धद्रव स्वरूपामध्येही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल पहा. आणि त्यामुळं पृथ्वीचं अंतरंग नेमकं कसं आहे याबाबत मानवाच्या मनामध्ये आजही कुतूहल निर्माण आहे. की पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणं हे अद्याप कुणालाही शक्य झालेलं नाही. आणि त्यामुळं भूगर्भशास्त्रज्ञांनी अनेक पद्धतीने अभ्यास करून काही अनुमानं काढलेली आहेत आणि त्यासाठी ज्वालामुखीतून बाहेर पडणारे विविध अशा प्रकारचे पदार्थ त्याचप्रमाणे भूकंपलहरी यांचाही अभ्यास प्रामुख्याने त्यांनी केलेला आहे पहा. की अगदी ज्वालामुखीच्या उद्रेकामधून बाहेर पडणाऱ्या पदार्थामध्ये प्रचंड अशा प्रकारचा उष्ण लाव्हारस आहे, विविध अशा प्रकारचे वायू आहे, वाफ आहे. म्हणजे हे जे काही घटक आहे हे घटक आपल्याला आढळून येतात. ज्यावेळेस लाव्हारस थंड होतो आणि तो थंड झाल्यानंतर त्यापासून अग्निजन्य खडकाची निर्मितीही त्या ठिकाणी होत असते. त्याचबरोबर तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानावरून अंतरंगाची जी काही रचना आहे ही रचना आपल्याला समजून घेता आली आहे.
की जसं या ठिकाणी आपल्याला उदाहरण सांगितलं आहे की खाणीमध्ये ज्यावेळेस आपण खोल जातो आणि मग खोलवर गेल्यास तापमानामध्ये जी काही वाढ आहे ही वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे ज्वालामुखी उद्रेकामधून बाहेर येणारा लाव्हारस हा तप्त अशा स्वरूपाचा असतो आणि म्हणून यावरून जर आपण पाहिलं तर पृथ्वीचा अंतर्भाग हा उष्ण आणि प्रवाही असावा अशा प्रकारचं ही अनुमान भूगर्भशास्त्रज्ञांनी काढलेलं आहे. पहा की पृथ्वीच्या निरनिराळ्या भागामध्ये दरवर्षी आपण पाहतो की असंख्य अशा प्रकारचे भूकंप होतात. म्हणजेच ही जी काही जमीन आहे ही जमीन अंतर्गत भागामध्ये जर आपण पाहिलं तर पृथ्वीच्या हालचालीमुळं अंतर्गत भागामध्ये कंप निर्माण होतं आणि अगदी त्याला आपण भूकंप असं म्हणतो आणि त्यामुळं या ज्या काही भूकंप लहरी आहे की या भूकंप लहरीसुद्धा निर्माण होत असतात. पहा की अगदी अशा या भूकंप लहरी पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून प्रवास करत असतात आणि त्यांची दिशा आणि वेग यांचा अभ्यास करून अंतरंगाच्या रचनेबाबत विविध अशा प्रकारचे अनुमान केले जातात. भूकंपाच्या अभ्यासासाठी मानवानं विंधन छिद्रे देखील पाडलेली आहेत की अगदी अशा या विंधन छिद्रावरून सुद्धा आपण भूकंपाचा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास आपण त्या ठिकाणी करू शकतो. पहा यानंतर पहा की पृथ्वीची निर्मिती त्याचप्रमाणे पृथ्वीचं अंतरंग याविषयी जे अनुमान आहे हे अनुमान आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जसं की पृथ्वीची निर्मिती सौरमालेबरोबरच झाली की अगदी सुरुवातीला पृथ्वी ही अतिशय तप्त आणि वायुरूप अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी होती. त्यानंतर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता ती हळूहळू थंड होत गेली. पृथ्वीची थंड होत जाण्याची अशा प्रकारची ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया भूपृष्ठाकडून खऱ्या अर्थाने सुरू झाली आणि त्यामुळं पृथ्वीचं भूपृष्ठ थंड आणि घन स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येतं की पृथ्वीच्या अंतरंगाचे विविध अशा प्रकारचे भाग पडतात की यामध्ये भूकवच, प्रावरण आणि गाभा हे जे 3 असे प्रमुख जे काही भाग आहे की हे भाग पडत असताना आपल्याला आढळतात. यानंतर भूपृष्ठावर होणारे भूकंप असेल, ज्वालामुखी उद्रेक असेल किंवा ज्वालामुखी उद्रेकामधून बाहेर पडणारा तप्त अशा प्रकारचा शिलारस, वाफ यावरून पृथ्वीचा जो अंतर्भाग आहे की हा अंतर्गत भाग उष्ण आणि प्रवाही अशा स्वरूपाचा असल्याचं जे अनुमान आहे हे अनुमान काढलेलं आहे. पृथ्वीच्या भूकवचाचा जो अभ्यास आहे हा अभ्यास करण्यासाठी आपण पाहिलं की मानवाने विविध अशा प्रकारची विंधन छिद्रेही त्या ठिकाणी पाडलेली आहेत. बाकी यामध्ये आपल्याला म्हणलं की हे तुम्हाला माहीत आहे का की आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झाली. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पृथ्वी ही वायुरूप होती. उष्णता उत्सर्जन प्रक्रिया होऊन हळूहळू ती थंड होत गेली. पृथ्वीला प्रथम द्रव रूप अवस्था त्या ठिकाणी प्राप्त झाली. कालांतराने पृथ्वीचा सर्वात बाह्य भाग हा प्रथम थंड झाला आणि त्यामुळं त्या भागाला घनरूप अशा प्रकारची अवस्था प्राप्त झाली. पृथ्वीच्या अशा या भागालाच आपण भूकवच असं म्हटलं जातं. अजूनही सूर्यमालेतील बाह्य ग्रह वायुरूप अवस्थेमध्ये आपल्याला आढळून येतात. पहा की आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाची जी काही रचना आहे ही अंतरंगाची रचना या ठिकाणी आपल्याला पाहायची की भूपृष्ठाकडून गाभ्याकडे होणारे जे काही बदल आहेत तर अशा या बदलामध्ये प्रामुख्याने तापमान आणि घनता यांचा प्रामुख्याने समावेश असतो आणि अशा या 2 घटकामधील बदलाच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर पृथ्वीच्या अंतरंगाची पुढील जे काही विभाग आहे हे विभाग त्या ठिकाणी पाडले जातात की अगदी यामध्ये भूकवच आहे की पृथ्वीचा जो बाह्य भाग आहे हा थंड आणि घन भाग असतो. अशा या भागाला आपण भूकवच असं म्हटलं जातं आणि मग अशा या भूकवचाचे खंडीय कवच आणि महासागरीय कवच असे 2 भाग त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि अशा या 2 कवचांची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत की अशा या भूकवचाची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर अशा या वैशिष्ट्यामध्ये प्रथमतः आपल्याला भूकवचाची जाडी, भूकवचाची खंडीय भागामध्ये जर आपण पाहिलं तर 30 किलोमीटर इथपर्यंत जाडी आपल्याला भूकवचाची आढळून येईल. तेच आपण
महासागरीय कवच जर आपण पाहिलं तर म्हणजेच महासागरीय भागामध्ये जर पृथ्वीचं कवच पाहिलं तर हे कवच 7 ते 10 किलोमीटर इथपर्यंत आपल्याला ते आढळून येतं. यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे घनता, की खंडीय कवच जवळजवळ 2.65 ते 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकं असल्याचं आपल्याला दिसेल. महासागरीय कवच जर आपण पाहिलं तर ते जवळजवळ 2.90 ते 3.30 ग्रॅम घन सेंटीमीटर एवढं आपल्याला आढळून येतं. यामध्ये भूकवचामध्ये आढळणारी विविध अशा प्रकारची जी काही मूलद्रव्ये आहे तर ही मूलद्रव्ये जर आपण पाहिली तर खंडीय कवचामध्ये प्रामुख्याने आपल्याला सिलिका आणि ॲल्युमिनियम हे आपल्याला आढळतात आणि म्हणून अशा या थराला सियाल असंही म्हटलं जातं. त्याचप्रमाणे महासागरीय कवचामध्ये जर आपण पाहिलं तर सिलिका आणि मॅग्नेशियम हे जे काही धातू आहे ते धातू आपल्याला त्या ठिकाणी मिळतात आणि त्यामुळं त्याला सायमा असं म्हटलं जातं. म्हणजे जर आपण पाहिलं तर खंडीय कवचामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम म्हणजे SI आणि SI प्लस AL सियाल की अगदी अशा या खंडीय कवचामध्ये आपल्याला सियाल हा जो काही थर आहे तो थर आपल्याला प्रामुख्याने आढळतो. आणि महासागरामध्ये सिलिका SL आणि मॅग्नेशियम Mg Ma की अगदी सायमा हे अगदी अशा प्रकारे आपल्याला महासागरीय कवचामध्ये प्रामुख्याने सायमा हा जो थर आहे की हा थर आपल्याला प्रामुख्याने त्यामध्ये आढळून येत असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाचे हे जे काही विभाग आहे हे विभाग आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. की अगदी आकृती पृथ्वीच्या अंतरंगाची रचना दाखवणारी जी काही प्रतिमा आहे ही प्रतिमा ही आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. की अगदी तत्पूर्वी पृथ्वीच्या अंतरंगाचे हे जे काही विभाग आहे हे विभाग पाहत असताना प्रामुख्याने 3 विभाग या ठिकाणी आपल्याला दाखवले गेलेले आहे. पहिला म्हणजे भूकवच, दुसरा म्हणजे प्रावरण, तिसरा म्हणजे गाभा. यानंतर आपण पहिला जो काही अंतरंगाचा विभाग आहे भूकवच, की अशा या भूकवचामध्ये प्रामुख्याने खंडीय कवच आणि महासागरीय कवच असे 2 प्रकार पडत असतात. त्यानंतर प्रावरणामध्ये सुद्धा उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण असे 2 प्रकार पडतात. आणि त्यानंतर गाभ्यामध्ये बाह्य गाभा आणि आंतरगाभा असे 2 प्रकार या ठिकाणी पडत आहेत. की अगदी हे पाहत असताना पहा की आपल्याला या आकृतीमध्ये हे दिसतंय की पृथ्वीच्या अंतरंगाची जी काही रचना दाखवणारी प्रतिमा आहे ही प्रतिमा या ठिकाणी आकृतीमध्ये दिसते आहे आपल्याला. की अगदी यामध्ये जर आपण पृथ्वीचा खालचा जो निळा भाग आहे हा निळा भाग जर आपण पाहिला तर तो भूकवच म्हणजेच खंडीय कवच त्याप्रमाणे महासागरीय कवच हे आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतं. आणि जसजसं आपण पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जाऊ तसतसं त्या ठिकाणी भूकवचाच्या अंतर्गत भागामध्ये प्रावरण हा थर आहे आणि प्रावरण थराच्याही आतमध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी गाभा हा थर आहे. आणि गाभ्यामध्ये आपण जर पाहिलं तर बाह्य गाभा आणि आंतरगाभा म्हणजे असे 2 जे काही प्रकार आहे हे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. पहा आणि त्यामुळं की अगदी पृथ्वीच्या अंतरंगाचे हे जे काही विभाग आहे हे विभाग अतिशय महत्त्वाचे आहेत. की अगदी अशा या पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग आपण आपल्या वहीमध्ये लिहून काढावीत. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या अंतरंगाची रचना दाखवणारी प्रतिमा ही जी आकृती आहे की ही आकृतीसुद्धा आपण आपल्या वहीमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण काढावी असे मी तुम्हाला विनंती करतो. पुढील भागामध्ये आपण पाठाचा इतर भाग आपण पाहणार आहोत. धन्यवाद.